मित्रों और मेरे प्यारे दोस्तों, एक बात सुन लो. 2 महिने आधी मी म्हटलं होतं डॉलर हा 87-88ला आलेला आहे. सो बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये. सो लास्ट 2 दिवसामध्ये त्याने 90 क्रॉस केलेला आहे. सो आपण जागतिक दर्जावर तुम्हाला वाटत असेल की डॉलर स्ट्रॉंग होत आहे, तर तसं नाही आहे. जागतिक दर्जावर डॉलर हा वीक होत चाललेला आहे. DXY जो इंडिकेटर आहे तो $110 होता एकेकाळी, तो आज $98वर चालू आहे. DXYमध्ये मेजर करन्सीज आहेत. जॅपनीज CN आहे, ब्रिटिश पाऊंड आहे, ऑस्ट्रेलियन डॉलर्स आहे. त्याच्या अगेन्स्ट डॉलर पडत आहे. पण भारतामध्ये उलटा होत चाललेला आहे. भारतामध्ये रुपीज हा पडत चाललेला आहे, डॉलर स्ट्रॉंग होत चाललेला आहे. आणि एशियातली फर्स्ट करन्सी आहे जी सर्वात जास्त पडणारी. आपण बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, भूतानची आपल्यासोबत करन्सी पेअरिंग चालते. श्रीलंका या सगळ्या कंट्रीजला आपण मागे सोडलेलं आहे. सो GDPचा डेटा कितीही स्ट्रॉंग येऊ द्या, तुम्हाला इकॉनॉमी कितीही स्ट्रॉंग वाटू द्या, हा तुमचा सगळा भ्रम आहे, तो एके दिवशी उतरणार आहे. सो तुम्हाला यावर जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं द प्रॉब्लेम ऑफ रुपीज बुक हे तुम्ही नक्की वाचा. थँक्यू.